चला तर बघू पुढचा प्रश्न. हा प्रश्न संयुक्त पूर्व परीक्षा गट ब 2024 मधला आलेला गणित आणि बुद्धिमत्तेवर आलेला प्रश्न आहे. यामध्ये आपल्याला काय म्हटलं आहे, की 18 मीटर लांब आणि 12 मीटर रुंद असलेली जागा म्हणजे आपण एक हॉल पकडू. 18 बाय 12 हॉल आहे. त्यामध्ये आपण 30 सेंटीमीटर बाजू असणारी आपल्याला फरशी बसवायची आहे. चौरसाकृती किती फरशा बसणार ते आपल्याला विचारलेलं आहे. किती फरशा बसणार? तर आपण पहिले जागेचं क्षेत्रफळ काढू. तर लांबी गुणिले रुंदी 18 मीटर गुणिले 12 मीटर म्हणजे होते 216 चौरस मीटर. एका फरशीचे क्षेत्रफळ शोधू आपण आता. तर फरशीचा आकार 30 सेंटीमीटर गुणिले 30 सेंटीमीटर. आता आपल्याला इथं सेंटीमीटर आहे, मीटरमध्ये आपल्याला कन्व्हर्ट करावं लागेल. तर 30 सेंटीमीटर जेव्हा मीटरमध्ये कन्व्हर्ट करतो, तर 0.3 मीटर येते. ते कसं आलं? तर 1 मीटर इक्वल टू 100 सेंटीमीटर होते. तर 1 मीटर इक्वल टू 100 सेंटीमीटर म्हणजे आपल्याला 30 सेंटीमीटरची फरशी आहे, त्याला डिव्हाईड करावं लागेल 100 सेंटीमीटरने, तर येणार 0.3 मीटर. आता आपण फरशीचं क्षेत्रफळ काढू. तर 0.3 गुणाकार 0.3 ते येणार 0.09 चौरस मीटर. या दोघांचा गुणाकार केल्यानंतर एकूण फरशांची संख्या, तर एकूण फरशा इक्वल टू जागेचं एकूण क्षेत्रफळ भागाकार एका फरशीचं क्षेत्रफळ. तर जागेचं एकूण क्षेत्रफळ काढलं आपण 216 आणि फरशीचं क्षेत्रफळ काढलं आपण 0.09 चौरस मीटर. या दोघांचं जेव्हा आपण सॉल्व्ह करू, ते येते 2400 फरशा, जे आपलं उत्तर बरोबर आलेलं आहे. शॉर्ट्स व्हिडिओ असल्या कारणाने हा व्हिडिओ खूप फास्टमध्ये एक्सप्लेन केलेला आहे. तुम्हाला सविस्तर व्हिडिओ पाहायचा असेल, सविस्तर एक्सप्लेनेशन पाहायचं असेल, तर इथं तुम्हाला लिंक दिसत असेल, त्या लिंकवर तुम्ही क्लिक करून संपूर्ण व्हिडिओ पाहू शकता. या व्हिडिओमध्ये संयुक्त पूर्व परीक्षा गट ब 2024 मधले सर्व गणित आणि बुद्धिमत्तेचे क्वेश्चन्स एक्सप्लेन केलेले आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, मित्रांमध्ये शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन दाबा. धन्यवाद.